आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी। इथे बघा मी ताजी अशी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलंय। मीठ, लसूण, मिरच्या घेतले 2 आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे। आता इथे एक कढई घेऊ। त्या कढईमध्ये तेल घालणार आहे 2 ते 3 चमचे। हरभऱ्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं। इथे बघा तेल तापू द्यायचंय। त्याच्यामध्ये लसूण घालू। हे 5-6 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे। हिरवी मिरची 2 घेतले। त्याला चांगलं हलवून घेऊ। इथे बघा लसणाचा कलर बदललेला आहे। धुवून ठेवलेलं हरभऱ्याची भाजी घालू। ही हरभऱ्याची भाजी ताजी आहे, आत्ताच खुडून आणलेली आहे शेतातून आणि त्याला चांगलं मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं। आता ह्याला मिक्स करून घ्यायचंय। ही भाजी दिसताना भरपूर दिसते, फोडणीत टाकल्यानंतर कमी होते। इथे बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ घालू। भाजी कमी झाल्यानंतर मीठ घालायचंय। आधी भाजीत मीठ घातलं तर मीठ जास्त होऊ शकते। पालेभाजीमध्ये दिसताना भरपूर दिसते पण फोडणीमध्ये कमी होते। इथे बघा मी दाण्याचं कूट घेतलेला आहे 2 चमचे। इथे मी दाण्याचं कूट वापरलेला आहे। तुम्ही मूग डाळ किंवा हरभरा डाळ, तूर डाळ कोणतीही डाळ वापरू शकता। इथे बघा मिक्स झालेला आहे। 1-2 मिनिटं झाकून ठेवू। इथे 2 मिनिटं झालेले आहेत। भाजी शिजले, गॅस बंद करू। पटकन होते आणि खायला पण छान लागते ही हरभऱ्याची भाजी। तुम्ही पण करून बघा।